माझं तर 2 किलोचं पोटच झाले पुढं आता कंपनीला घेऊन सकाळीच नवऱ्याने बडबड केली म्हणला खातीन बसतील सारखं तुझा हात दुखतो तुझा पाय दुखतोय तुझं हे दुखतं एक दिवस तरी म्हणते का मा काय दुखत नाही म्हणते काम कर जरा वावरातलं म्हणले जा वावरात मग आज आले वावरात मला राग आला त्यांनी मला बडबड केली म्हणून हा म्हणून आता मी वावरात आले आणि मी आता वावरातच येणार आहे आता 4-5 दिवसात हरभरा पेरते बघ हा वाटाण्याच्या शेंगा खायच्या का वाटाणा हा ये बघ अरे बापरे अगो बाई ये बघ ह्या झाडाला शेंगा आहेत अरे बापरे घे ना लय करती तुला उपवास नाही ना खा ना बघ ना लय गोड लागतात अगं कावळ्या शेंगा खायला लय भारी लागतात अरे बापरे लय ग करती ग वावरामध्ये काय काय करती ह्या वर्षी काय नाही केलं तर या वर्षी काय नाही ग या वर्षी नुसते हळद थोडस वाटाणा काय नाही केलं तू तर काढते बाय 2-3 शेंगा बाय घे ना घे ना अगं बरंच बी येत आता लसणा बरोबर लावणार आहे तुला पण देईन हाय जास्त हळद पण यंदा काय नाही खायला मिळालं मी नाही केलं तू पण यंदा वावरात जरा नाही ना काय नाही ग वावरातलं केलं हे बघ वाटाणा आहे आता परत खुरपाय आले बाई वावर छान केलंय ग कोथिंबीर महाग झाली ना आता एक माझ्या वावरातली एक काडी निघाली हा बाई कोथिंबीर हा जाऊ लावली होय ग हळद आहे का हा हळद लावली मला हळद दिली का तू होय ग हा तुला म्हणलं होतं की ने काढे तू नाही नेली त्याला मी काय करणार मी तुला घरी आणून देऊ का तो तुला तो तिथलं काढून ने एक बारक नीम ने आताच कुंडीत लाव कुंडीत लावायचं ना दारात ठेव नाही एक नाही ते मला चल ते जाऊ बाई काय करते भाजी काढते चल मिळे ना आपल्याला थोडीफार चल बाया बोलावले जा वावरात माझ्या सोयाबीनला दृष्ट लागले पण शेंगाले ना भारी लागत आहे ना ग अगं याच्यापेक्षा त्या मोठ्याल्या झाडांना लय लागले ते सश्याने खाल्ले ना ते उजारलेच नाही परत अगं किती मस्त लागते बाई मी कधी पहिल्यांदा वाटाणा कवळा खाल्ला असं मग झाडाचं तोडलेला वाटाणा भारीच लागतो ते एकात आणायचा आणि मग तो हे करायचा नाही बरोबर लागत पालक आहे ना ग आहे की पालक आहे त्यात शेपू पाहिजे मात्र चण्या म्हणे निभार झाले का बघ बरं नाही अजून सड्या लागल्या ग पावसाने सड्याला लागल्या ग नाही कवळ्याच ग काय झाले ग पालक हाय बाई मी पालक नाही ते एक गटी लय झालं पालक नाही खाल्ला मी आता पालकाला शेपू पाहिजे तर आवड गावत आहे का थोडी भाजी टाकाय पुरती नाही का सापडे बाई बघा आमची जावं केवढं बागायत धरण बाई झेंडू लावलाय तंबाटी लावल्यात कोथिंबीर केली टमाट्याला चांगलं फुल लागलंय ग इजा ना छान आहे कधी पहिल्यांदा झेंडू गेला असं ना ग तू ए पण तिला मानाय पाहिजे बाई तिने एकटीने घरी खुरापलं एवढं होय ग तंबाटी बांधल्यात एकटीने बया. नाही बाबा तिला मानाय पाहिजे यावेळेस तिने लय काम केलंय पावसामुळे नाही तर याचं बी काम काढला असा कुरकुरी मारला ती तू आता जास्त बारीक आहे आमच्या जास्त काम करायला लागली काय ग काय बरं आहे लोकांच्या वावरात जाण्यापेक्षा आपलं घरचं केलेलं काय लई चांगलं अगं लई चांगलं ए ती मला त्या दिवशी मला म्हणली होती कोथिंबीर न्या आम्ही आलो काँग्रेस उपटेत पुढं ते म्हणले चला आता आण उद्या परवा आणि परवा कोथिंबीरच नाही सून म्हणले आता पोहे करायचं कोथिंबीर गेले बाई सुषमाकन आले घेऊन परत केलं तो अगं कांदा पात होती शेपू कोथिंबीर अजून पालक चण्या मण्या लावलेला आहे खायला हे तरी एवढं पण नाही का वाढली हे कडे आहे ना तिकडचं आहे ना पाऊस बारीक होतं ना त्याच्यावर पाऊस झाला हे परत एकदा दुसऱ्या बारीक हो एवढ्यातच मला दम लागला बाई कसं व्हायचं माझं तर काही मला कळतच नाही मी तर म्हणले यंदाच्या वर्षी वावरात येत आहे का नाही काय नाही लय अवघड झाले हो पायाला सूज येते माझ्या हो हे बघ कसं चांगलं दाखवायचं हे बघ असं आणि नुसता दम लागतोय पण ऑपरेशन सुजल्या तोंडही सोंबरल्यासारखं झाले काय माहिती घरी बसून झालंय हा ना हा काम कर स्वाती एवढा पाऊस पडलाय तरी वावरत आहे तंबाटी बांधायला माहितीये का तब्येत झाली तिथं शापू चांगली माझं तर 2 किलोचं पोटच झाले पुढं आता जेव्हा आपले लग्न झाले ना तेव्हा आपल्या जावांमध्ये स्वाती झाड होती आता ती बारीक झाली आणि आपण झालो हा हे चांगला मोडत
तिथं पुढं पण आहे बघा. बघ 24,000 खर्च झालाय. टमाटीला 24,000 काय खर्च नाही झालाय. लागायचं पण चांगली जोरात ह्या खरं सांगते म्हणजे अजून औषध नाही मारलं म्हणलं नाही, सरच एक पण जोरात नाही आहे. औषध मारलं. नाही चांगले आम्ही काय फुल लागले चांगलं पिवळं फुल. घरीच एवढं खरं आपलं एकटीने विचारायचं त्यांना माहिती बघायला. स्वातीला काम करायला लावली गं आता म्हणून ती तब्येत बघ ना कशी मापाती. सुख आलं ना की तिथं दुःख असतंच आपण म्हणतो, पण उलट जास्ती सुख नाही कामाचं. असं शरीर हालत राहिलं ना. करायचंय मला हरभरा आता मी येणार वावरात मी पण स्वाती तुझ्यासारखं एकटीच खुरपीन पालती पडून पडून म्हणते खुरपीन पण एकटीच पाहतो. आता नाही बाई, टमाटे लावा आमच्या कंपनीला घेऊ आम्ही. सकाळीच नवऱ्याने बडबड केली म्हणला खातीन बसतील सारखं तुझा हात दुखतो तुझा पाय दुखतोय तुझं हे दुखतं एक दिवस तरी म्हणते का मा काय दुखत नाही म्हणते काम कर जरा वावरातलं म्हणले जा वावरात मग आज आले वावरात. मला राग आला त्यांनी मला बडबड केली म्हणून. हा म्हणून आता मी वावरात आले आणि मी आता वावरातच येणार आहे. आता 4-5 दिवसात हरभरा पेरते बघ. हा हरभरा पेरते म्हणजे जसं काय हरभऱ्याला लय काम. खरं सांग, हरभरा पेरल्या तो खुरपा येईपर्यंत खुडा येईपर्यंत काय काम असतं ग. नाही पण वावरात चक्करचा माणूस मारी का नाही. आता हे काळ वावर होतं म्हणलं कोण येते का त्याला. मी किती तरी सण आज मातीसाठी आलेली. सासूबाईचं 2 जर टुपका चालला घरी बसती जा की थोडी माती तरी घेऊन ये म्हणून आता माती न्यायला म्हणलं गटाला माती घेऊन जावा. मग तर हे म्हणलं यायचं का करा चल तर ती म्हणली चल बाई मला पण जायचं. अगं काल मी आले आणि मातीच विसरून गेले. आता कधी वाळायचे आणि कधी हे व्हायचे. मी पण नाही नेलेली अजून. देणच नाही, पाऊसच लय आला. 2-3 दिवस मी म्हणलं तर आमच्या कोपीतून न्यावा. अख्खा लोंडा सुजेच्या वावरातला कोपीत लई पातळ पाणीच नाही. सोयाबीन. लई पातळ झालं. मग मी विषयच नाही धरलेला त्याचा सोडला म्हणलं. काही 1-2 दिवाळीपर्यंत 5-6 थोडं झालं की अगं दिवाळी झाली की लगेच गोंडा काढतात. लगेच टमाटे लावणार आहे त्याच्यात. दुसऱ्या थापल ना. हा हा मग गोंडा घ्यायचा. आणि मग तोपर्यंत कार्या होतील का मोकळ्या का नवीन आणायच्या. शिल्लक आहेत ना अजून आमच्या. तोवर नवीन आणलं सगळं काय हा 35 रुपयाला एक बसले लाकूड. सासू जाऊ दे मग स्वतः झालं ना गं न याला मग कधी तारा आणि ते सगळं 20,000चं झाले. तुझ्याच याला उपयोगी पडणार टमाटे. मग तुला पण फायद्याची इथल्या इथंच द्यायची. तुम्हाला म्हणते अगं बाई कष्ट करायला राहिलेत का वजी उचलायला कोणी. सकाळी तुला आता काय सांगू काम मुळात ना माझं गुडघं दुखतात. मी काल सरपणाचं वजन नेलं मला हलताय ना. ही स्वतः मी केली असते. मी 1 वर्ष झाले पूर्ण गळाले, नाहीतर मी करत नव्हते का. आणि मला किती फायद्याचं होतं. इथल्या इथं दिले असते तिकडं मार्केटला नेण्यापेक्षा. हे काय इथलं इथं कुठं लय लांब जायचं होतं. आता हिच्या कंपनीत काय काहीच खापत आहे काय. सीताफळं पण खापणार आहेत अगं आपली. सीताफळ, पेरू, आंबा, टमाटे सगळ्याचं ज्यूस करणार तिथं. सीताफळ पण का का मग सीताफळाचं आहे बघ तसं म्हणलं ह्याचं काय अननस. होय अजून नाही ना पूर्ण काम झालं. चालेल आता आम्ही उद्घायला करणार आहे चालू गड बसायची. होय जा की बघायला. चला चला मला यायचे सुतुळे आणायला. इथं मग ठेव ना आपल्या बाजा इथंच. चला आता आपण जाऊ बघायला.